3 मार्चला होळीच्या दिवशी फुटाळा येथील मालगुजारी तलावामध्ये 2 बालकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांचं बुडाल्यानंतर त्यांना लागलीच त्या ठिकाणी काढण्यात आली आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर त्यांना वेळेवर भेटला नाही किंवा ॲम्ब्युलन्स वेळेवर भेटली नाही, अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी झाली। नंतर त्यांना रेफर करण्यात आलं, पण रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला। मला वाटतं ही अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली आणि त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी एकत्रित झालं। मी लागलीच या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या बाबतीतली माहिती दिली। आरोग्यमंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी लगेच सांगितले आणि आरोग्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बैठक पण ठेवलेली आहे। येणाऱ्या मंगळवारी म्हणजे 10 तारखेला या ठिकाणी बैठक आहे आणि निश्चितच हे सगळे जे विषय आहेत त्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। दोषी जे आहेत त्याच्यावर कार्यवाही होईल। कुटुंबियांना सांत्वन देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री निधीतून सहायता करण्याच्या बाबतीत आमची भूमिका आहे आणि त्या बाबतीत पण योग्य कार्यवाही होईल। आणि त्याबरोबरच अतिदुर्गम हा गोंदिया जिल्हा जो आहे यातील एकूणच आरोग्य व्यवस्था आहे त्याच्या बाबतीतला पण आढावा माननीय मुख्यमंत्री घेतील आणि उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरएच ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सिलेंडरची व्यवस्था नसेल, काही ठिकाणी शवविच्छेदन केंद्र नाही आहे, काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे पण तिथं डिझेल भेटत नाही वेळेवर, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, काही ठिकाणी डॉक्टरांचा अभाव आहे। ते सगळे विषय त्या ठिकाणी घेण्यात येतील आणि नक्की याच्यामध्ये एक योग्य पर्याय माननीय मंत्री महोदय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब घेतील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे।